नमस्कार मंडळी. तर मी आज आलो आहे पुण्यातील एका भव्य अशा मंदिरात, ज्या मंदिराचं नाव आहे स्वामी नारायण टेम्पल, जे की पुण्यातील नरे येथे आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्वामी नारायण टेम्पलला कसं यायचं, टायमिंग काय आहे, बघण्यासारखं काय आहे, सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तसेच या मंदिराची पूर्ण टूर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, मी सध्या आहे स्वामी नारायण टेम्पलच्या पार्किंगमध्ये. तुम्ही पाहू शकता टू व्हीलरसाठी ही पार्किंग आहे. पूर्ण खूप मोठी पार्किंग आहे टू व्हीलरसाठी, आणि फोर व्हीलर जर तुम्ही घेऊन आला असाल तर फोर व्हीलरसाठी इकडे समोर पार्किंग आहे. तसेच मित्रांनो, पार्किंगसाठी तुम्हाला येथे तिकीट द्यायची गरज नाही, पण स्वइच्छेने तुम्ही 100% येथे तुम्ही तिकीट देऊ शकता किंवा पार्किंगचे चार्ज देऊ शकता. तर अशा प्रकारे स्कॅनर लावले आहेत. तर पुण्यात खूप सारे मंदिर बघितले, पण प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी पार्किंगला पैसे घेतात, पण इथं तुमच्या स्वइच्छेने तुम्ही पार्किंगचे पैसे देऊ शकता. तर मी आता मंदिराच्या दिशेने चाललोय. तर हा जो सरळ रस्ता आहे ते इकडे पाहू शकता, मंदिराला घेऊन जाईल तुम्हाला. तर मंदिराच्या रस्त्याच्या साईडलाच तुम्हाला प्ले झोन भेटेल आणि इकडे कॅन्टीन आहे. तर चला निघूया. तर मित्रांनो, मेन मंदिराच्या गेटला आपण आलेलो आहे. मेन मंदिर तुम्ही पाहू शकता. आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर हा पूर्ण समोरचा परिसर आहे, हा मुख्य परिसर आहे समोरचा, आणि असे छोटे छोटे मंडप पूर्ण या मुख्य मंदिराच्या सभोवताली आहेत. तुम्ही पाहू शकता. इथून स्टार्ट झाल्यानंतर पूर्ण परिसरात तुम्हाला असे छोटे छोटे मंडप दिसतील, आणि मुख्य मंदिर जे आहे ते समोर आहे. तर जाऊया आपण दर्शन करण्यासाठी. तर मंदिरामध्ये जाण्याआधी काही महत्त्वाची माहिती या मंदिराबद्दल असणे आवश्यक आहे. तर हे मंदिर 140 कोरीव खांबावरती आधारित आहे, ज्यात 10,279 कोरीव शिल्पे आहेत आणि 109 तोरण आहेत. तर हे मंदिर बनवण्यासाठी कसल्याच स्टीलचा किंवा पोलाचा उपयोग केला नाही. तर मित्रांनो, ज्या मूर्त्या तुम्ही पाहताय अशा प्रकारे 10,000 पेक्षा अधिक मूर्ती तुम्हाला या मंदिरात पाहायला भेटतील. अतिशय सुंदर असं कोरीव काम करून हे मंदिर बनवलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही दर्शन घेण्यासाठी स्वामीनारायण मंदिरला येत असाल तर टायमिंग महत्त्वाचं आहे, कारण टायमिंग 24 तास हे मंदिर उघडं नसतं. मित्रांनो, सकाळी मंदिराचा टाइम जे आहे सकाळी 7 वाजल्यापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत, आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून तर 8:30 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं. मुख्य जे गाभार आहे तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मंदिराच्या वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत, आणि पायऱ्यावाटी आपल्याला वरती जावं लागतं. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या खाली आलो आहोत. तर जे स्वामीनारायणचं मंदिर पाहताय तर ते 2 फ्लोअरमध्ये असं मंदिर बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता वरती आणि खालती हिंदू देवी देवतांचे मूर्त्या आहेत. त्यामध्ये कृष्णा राधा असतील किंवा विठ्ठल रुक्माई असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज असे देवी देवतांचे संतांचे जे आहेत तिथे मूर्ती आहेत. तर हे ह्या साईडला एंट्री आहे आणि ह्या साईडला एक्झिट आहे.
तर मित्रांनो जवळपास 4 वाजल्यापासून आम्ही या मंदिरात आहोत आणि संध्याकाळ होत आली आहे, तुम्ही बघू शकता। आणि खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही गार्डन वगैरे बनवले आहे, तिथं शांतपणे बसू शकता। खूप सुंदर असं लोकेशन आहे, खूप सारी लोक पुण्यातली पब्लिक आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आज शनिवार आहे त्यामुळे एवढी जास्ती गर्दी वाटते। शनिवार आणि रविवार खूप पब्लिक असते, म्हणजे तुम्हाला बसण्यासाठी जागा पण भेटणार नाही। पण तुम्ही जर असं सोमवारी मंगळवारी बुधवारी असं जर येताल विकेंडला न येता व्यवस्थित जागा वगैरे भेटू शकते। तर आज पाहू शकता गर्दी किती आहे, आणखीन लोक येत आहेत, संध्याकाळ झालेली आहे तरी। हे दर्शनला जाण्याचा मार्ग आहे आणि ह्या साईडला तुम्ही दर्शन घेऊन खाली बाहेर येऊ शकता। तर हे पूर्ण मंदिर मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजले तर मस्त अशी लाइटिंग चालू केलेली आहे। तर खूप सुंदर असं मंदिर दिसत आहे, आणखीन पण खूप सारी पब्लिक येत आहे। 8:30 वाजता मंदिर बंद होतं। 8:30च्या नंतर दर्शनाला तुम्ही जाऊ नाही शकत, तुम्ही मंदिराच्या परिसरात राहू शकता, लेकिन तो मंदिरात एंट्री नसते। तर मित्रांनो आताच आपण दर्शन घेऊन स्वामीनारायण मंदिर पासून आलो, ते पाठीमागे आपण पाहू शकता स्वामीनारायण मंदिर। आणि तसंच समोर आल्यानंतर तुम्हाला लहान मुलांसाठी येथे प्ले ॲक्टिव्हिटीज भेटतील, म्हणजे लहान लेकरं तुम्ही जर सोबत घेऊन आले असाल तर तुम्हाला इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत। तर चला बघूया। याला किती पैसे दिले तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील स्वामीनारायण टेम्पल बद्दल तुम्हाला माहिती दिली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।